नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहत आहोत मराठी वन। आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी गुरुवारी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले। संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण पाटील यांच्या नेतृत्वात केलेल्या आंदोलनाप्रसंगी राज्य शासनाविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या। माझे कुटुंब माझ्या जबाबदारीच्या कामाचा मोबदला मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। गणवेशाचे पैसे मिळालेच पाहिजे, मिळालेच पाहिजे। आशा स्वयंसेवकांनी कोरोना काळात केलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या सेवांबाबत कुठल्याही प्रकारचा मोबदला शासनातर्फे देण्यात आलेला नसल्याचे संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण पाटील यांनी सांगितले। या धरणे आंदोलनामध्ये शासनाने आशा स्वयंसेवकाच्या मानधनामध्ये 2000 रुपये आणि गटप्रवर्तकांच्या मानधनामध्ये 3000 रुपयाची मानधनवाढ केलेली। सदर मानधनवाढीचा निधी हा देण्यासाठी जिल्हा परिषदेला प्राप्त झालेला आहे, परंतु जळगाव जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकांना आणि गटप्रवर्तकांना मानधनवाढीचा निधी काही तालुक्यांमध्ये, काही प्रकल्पांमध्ये, काही PSCमध्ये अजून दिलेला नाही आहे। संघटनेची नोटीस ही संघटनेने जिल्हा परिषदेला नोटीस दिलेली की 17 तारखेपर्यंत आपण हे सर्व पैसे हे द्यावेत, अन्यथा जिल्हा परिषद समोर आम्ही धरणे आंदोलन करू। त्या अंदाजाने आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहे। नंबर 2चा जो मुद्दा आहे की आशांनी कोरोनाच्या कामामध्ये अत्यंत धोक्याचं काम म्हणजे धोका पत्करून ते काम केलेलं आहे, परंतु त्या कामाचा मोबदला माझं कुटुंब माझ्या जबाबदारीचा मोबदला अजून जिल्ह्यामध्ये एकही आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना दिलेला नाही। यावेळी आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक महिला मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाल्या होत्या। हेमंत पाटील, मराठी वन, जळगाव।